ऐकलं का? काय झालं? काय बाई, आता हे करत बसायची वेळ आहे का सांगा बरं तुम्ही? काय झालं काय? पाहुणे यायची वेळ झाली आणि तुम्ही इथंच आहे अजून. अगं हे पाईप जरा निसटला, हे पुढे पाणी द्यायचे ना, ते एवढं झालं की मी आलो 2च मिनिटात मी येणारच होतो. अहो, तू ते- काय एवढी पळत आली ते काम एखाद्या गड्याला सांगा, तुम्ही घरी चला. गडाला सांगणार होतो पण एवढं जोडला सगळं झालं चालू असतो. आले का पाहुणे? पाहुणे फोन आला होता, आम्ही आलोय जवळ चल, म्हणून. चल. कशाला चल, करतील गडी? चला. चल 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 चल. काय करते का? हे आले होय तुम्ही? काय करते चालले कुठं? काही नाही, घरातली कामं आवरते. काय झालं? काय झालं आता? काय रोजचे परमेश्वर दुसरं काय काय व्हायचं काय? काय म्हणले पोरीकडचे? तयार नाही, मस्त मी त्यांना तयारी दाखवली पण काही त्यांची मानसिकता नाही सर. अहो त्यांना म्हणायचं होतं ना मी 2 लाख रुपये देते, पण अगं 5 लाख म्हणलो तू 2 लाखाचं घेऊन बसली बाई. बसता बांधितो, मंगल कार्याचा खर्च करतो, जेवण मी बघतो म्हणलं, आणि वर मुलीचे काही बघतो म्हणलं, मंगळसूत्राचं मी बघतो. पण काय लोक आता आपलं नशीब फुटकन लोकांना तरी काय म्हणतात पण ठीक आहे. अहो एवढं गाव फिरता तुम्ही, लोकांची कोडी सोडवता आणि तुम्हाला घरातलं कोडं सोडवता येईना का? आता हे कोड नाही महाकोड झाले ना. आपला मुलगा थोडा हे असल्यामुळं लोकांना तेच भांडवल झालं. अगं आज पाहतो आपण जगामध्ये चांगल्या इंजिनियर डॉक्टर लोक पुरी नाकारल्यात. हल्लीचे पुरी काही लई त्यांचं अवघड झाले बाई, बोलण्याचं अवघड झाले. असं कसं बोलता तुम्ही? अगं मी माझे बोललो का आता जगात तुला सांगितलं, मला तुझ्या भावना कळत नाही का? मला तुझ्या भावना कळतात, मला पोराच्या भावना कळतात, पण जगात जे चालले तेच मी तुला सांगतोय ना. मी वेगळं काय सांगू सांग? अहो तसं नाही हो, माझं एवढंच म्हणणं आहे, त्याला भाव नाही बहीण नाही, आपल्यानंतर त्याची स्वतःच्या हक्काची काळजी घेणारी व्यक्ती त्याच्या जवळ पाहिजे हो. अगं तुझ्यासाठी माझाही जीव तुटतोय बाई, मी सुद्धा त्याच्यासाठीच चाललाय आटापिटा. आणि कोणत्या बापाला असं वाटत नाही? अरे उलट आईपेक्षा बापाची जास्त माया असते पोरावर. आणि आई तरी एक दिवस सध्या बघती, बाप पोराच्या आयुष्याची काळजी करतो, मी त्याच्या आयुष्याची काळजी करतोय. त्याच्यासाठी नको त्याच्या पाया पडलो, नको तेवढा खर्च करायला तयार झाला. पण आता काही व्हायला तयार नाही त्याला, तर मी तर काय करणार सांग? सगळे पर्याय करून बघितले, देवधर्म केलं, सगळे केलं, प्रत्येक वेळेस देवाकडे माझं हेच मागणं असतं की त्याच्या वाट्याचं दुःख मला दे पण त्याला सुख दे. आता काय आपण दुःख वाटून घेतो आला सध्या, मग काय यार देवाने जर सगळ्या आपल्या गोष्टी ऐकल्या असत्या तर काय बघू तू काळजी करू नको, तुम्ही काय पण करा, नको पण त्याला काळजी काय करू. एखादी गरीबाची कोय ना पोरगी बघून द्या. पण अगं हे बघ, शेवटी असं हे आल्याला प्रत्येक माणूस जोडा घेऊन आलेला आहे. असं बिनजोड्याचं कुणी नाही. आज न उद्या त्याचं होईल, नशीब पालटन. अशी काहीतरी एखाद्या दिवशी घटना घडन का तू आनंदाने असतील. बघू चालले जशी परिस्थिती असेल त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघेल. बघ ना आता काय करत, आता त्याच्या हातात शेवटी जो करेल तो. नको तू रडून काय करणार आहे? तुझं रडून भेटणार आहे का त्याला पोरगी? रडून पोरगी भेटणार आहे त्याला? आणखीन माझाही दीड खर्च येतो ना त्याच्यामुळं. जरा थोडीशी शांत होय. बाय माणसं असं येडा असतं का? तुम्ही येऊन जाऊन त्या नवऱ्याच्या डोक्याला ताप करता आधी. एक तर मला दिवसभराचा शीन झालाय, 50 लोकांची झोंबरे चालवतोय मी दररोज एकाच्या तिच्या, आणि तू घरी आल्यावर नीट हे करायचं तर तू रडून पाबा करते मला. काय खरं नाही. चिंतेपोटी काळजीपोटी बोलते हो मी. अहो काळजी करते, पण मला तुझ्यामुळे मला काय होतं माझी विचारते राही, मला बाहेर जोडे घ्यायचे घरात आल्यावर तुमचे जोडे घ्यायचे, मग आम्ही काय करायचं सांगा बरं तुम्ही? बरं तुम्ही शांत व्हा. मला पाण्यात सोड चहा करेन बघ. काय करावं या बाया जातीला काय कळत नाही बघ. पिंट्या, हा आला का तू? हा तू बोलावला ना गडबडीत. हा मी बोललो म्हणून आलो. बर, काल तुला मुलगी बघायला आली होती, काय झालं रे? अरे मुलगी एकटी नव्हती ना बघायला आली, तिच्या बरोबर सगळे आले होते. अरे सगळे तर सोबत येतातच मुली सोबत, पण काय झालं ते तरी सांग. अग ते पण पहिल्यासारखेच नाही म्हणाले. अरे एक नाही म्हणाले म्हणून काय फरक पडत नाही. हे बघ, मी आहे ना तुझ्या सोबत, काळजी करू नको. हा बर, मला पप्पांसोबत तालुक्याला जायचंय. हा चल मी येऊ का? हो चल. याला बार कमी बरं का,
याला आणि मागाशी अजून माग पण 2 झाडाला बार आले नव्हते. याला तर अजिबातच नाही का? हा ना. त्याला नाही कळत. याला बार मात्र चांगला आहे बरं का. हा कुठला आहे हो म्हटले कोणता? आंबा? हा केशरच आहे हा सगळा. केशरच आहे. केशरच आहे आणि हाय केशर आहे. हा ह्याला यंदा छान बार आहे. चांगला आलाय बरं का. यंदा आपल्याला इथं बार नाही माल नाही विकायचं बरं का. का बरं? अहो काय इथं काय मागत 70-80 रुपयाच्या भावाने मागतात तिथं. याकडा योग्य 1 नंबर केशर होता हे सुद्धा बघ. 1 नंबर केशरचा आणि 60-70 रुपयांनी परवडत होतं त्याच्यामध्ये यार आपल्याला. लोकांना मागायला काय लागायचे आपल्याला कष्ट करायची तिथं. ते तुमचं खरं झालं पण व्यापाऱ्याला द्यायचं म्हणल्यावर व्यापारा त्याचा फायदा बघणार अगं ना. व्यापारीच पैसे कमवून राहिलाय आपण नुसतं हमाली करतोय रात्र दिवशी तर. मग आपल्याला स्वतः नेऊन बाजारात द्यायला लागेल. या वर्षी 100% पुण्याला माल नाही तर मुंबई नाही इथं माल कोणला द्यायचं नाही. नाही तर तुझं असं असं का दे याला आणि त्याला मी आम्हाला अजिबात कोणला एक आंबा इथे विकायचं नाही आपल्याला यंदा. अहो विकायचं नसलं तरी पाहुण्या रावळ्याला 2-4 वानोळ्या द्यावंच लागणार ना. अगं पाहुण्याला 4-2 दे पण हे इथं भागात आपल्या माल द्यायचा नाही. यंदा 125 रुपयाच्या आत माल द्यायचा नाही. कोणी जरी काय म्हणतं 125 रुपयाच्या आत कोणी आलं तर माझ्याकडे ढकल. बरं बाबा तुम्ही म्हणाल तसं हा, बस. तू मध्ये हे करू नको. नाही चल करणार. तिकडे बघ हे सगळं बघून घेऊ. हा. लग्न करायची इच्छाच उरली नाही आता. बस लग्नाचा विषयच घ्यायचा नाही इथून पुढं. पिंट्या काय असा एकटा बसलायस? नाही काय बसलो होतो असाच. का रे पण काहीतरी कारण असेल ना त्याला बसायला. खरं सांगू का हा सांग की. माझी आता लग्न करायची इच्छाच मरून गेली. असं बोलू नाही रे. नाही माझ्या लग्नाचा नुसता खेळ झालाय. कुठं मुलगी बघायला जा सगळे मला नाहीच म्हणतात. असा विषय आहे का? अरे माझे आई वडील आहे ना त्या मुलीच्या घरच्यांना पैसे द्यायला सुद्धा तयार आहेत. हा पण तरी पण मला नकारच येतोय. बरं आता विश्वास ठेवावा तरी कसा की इथून पुढे मला मुलगी भेटेलच म्हणून. एक काम करतो का तू? हा हे बघ माझ्यासोबत लग्न करतो का? कर तू पण आता चेष्टा कर माझी. सगळं गाव करतय ती करतय सगळे माझी चेष्टा करतात. आता तू सुद्धा कर. अरे मी तुला काय सांगते मी चेष्टा बिष्टा काही करत नाही तुझी. हो मी तुला काय सांगते ना ते सगळं खरं खरं सांगते. मी तुझ्यासोबत लग्न करते तू करणार का? गप ना. अरे तू बघ एवढे हाय पाय आणि मी असा माझ्या बरं लाखात एखादी हिडी पोरगी लग्न करा नाही आणि तू माझ्यावर लग्न करायची वे येडे गप. अरे तू बाकीचं दे सोडून मी करते तुझ्यासोबत लग्न. तू करणार का? खरं म्हणते का? अरे खरंच म्हणते मी. खबर आईची शपथ. अरे माझ्या सख्या आईची शपथ. मग खरं लग्न करणार तू माझ्यासोबत? अरे हो खरंच लग्न करणार. बरं तर थांब मी आता जातो माझ्या आईला सांगून येतो. पण फसवायच नाही बरं का? नाही नाही अजिबात नाही फसवणार तुला. खरं ना? अरे खरं. तर थांबायचं. या! खचाक! उडले उडले उडले. अरे देवा. चायला गाडी डायरेक्ट किचन मध्ये झाली. थांबा चावी राहिली काढ. आई अरे काय झालंय? फूल सा चेहरा तेरा परियोशी मुस्कान. अरे हळू हळू झाले काय ते सांगा दे मला. आई अगो बाई का असते माझं बाळ काय झालंय? आई अरे सांग की काय झालंय? मी ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. दाखव बरं दे. असं देतात का तवा? मग अगं ती पूजा नाही का पूजा ती तुझी बालमैत्रीण. अगं आई सांग ना बाळा काय झालंय? ती माझ्यासोबत लग्न करणार आहे. काय म्हणलास? खरंच का काय? अगं खरंच लय आनंद आहे बघ आज खरंच. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. मला पण लय आनंद झालाय बघ. ही गोड बातमी आहे ना हा. भावांना सांगते. हो हो चल थांब. आता कशाला चला अरे मी लवकर. गाडी आणली या. अरे राहू दे तुझी गाडी तर. हा, थांब, चावी काढ दे. चल. चल चल. कुठे गेलेत बाबा? हे बघ इकडे. आहो ऐकलत का? आहो आहो ओ आहो ऐकलत का? काय झालं? इकडे या. काय झालं काय? अहो तुम्ही या तरी आधी. काय तुला काय लॉटरी लागली का काय तुला एवढी मोठी आनंदाने काय उड्या मारायला लागली तुझं काय झालं काय?
हा काय झालं हाका लागतो अहो लॉटरीच लागली काय समजायची लॉटरी आली काय गरज नाही आपल्याला लॉटरीची, पण ह्या लॉटरीची खरी गरज. काय झालं काय अहो हा ते तुमचं माहिती लागत तर मला काय कळा ना बाबा काय लय दोघं खुशी अहो त्याची बालपणाची मैत्रीण पूजा नाही का? हा ते आपल्या गावातली पोरगी हा, ती आज याला म्हटली की ती याच्या संग लग्न करायला तयार. काय बोलते काय ती कदमाची पूजा हो खरंच सांगते. खरं का काय चायला मग पोराचं नशीबच काढलं. अरे मी पार वाहनात तुटलं ना माय फिरून फिरून तुझ्या पोर पायासाठी. बाबा वा 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 गरीब देवाने घरानेच आपला ऐकलं. फुलासारखी छान तुम्हाला आणली सुनबाई छान. चल चल काय हरकत नाही चल देवाला हे ठेव देवाला साखर ठेव चल चला, ठेव, चला चल, तुम्ही हा, पण. चला 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 आज माझ्या पोराने गोड बातमी आणली बाबा बायकोनी द्या पोराने. ए काय लावलंय ती दन 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 काय नाही कुठे ती काय कुठे तीस काय हे कारण करायचं म्हणून कुठं काय निघालं की तुझं हे असंच असतंय काहीतरी कुठे गेले तुझा की मग काय निघत जा की उरफट बोलती काय मला तुझा तू बघ की मग बाबा मला पिंट्यासोबत लग्न करायचं. काय आपला पिंट्या तू काय डोक्या बिक्या पडली काय तू गप रे. काय गप बाबा सांगा ह्याला. अरे मी शांत ऐक जरा थोडं मला तिचं ऐकू दे काय म्हणते. बाबा तुम्हाला नसतं कळत ती पोरग कसं आहे काय आहे ही तुम्हाला माहिती आहे का नुसतं आपलं उठ सुटलं की लागायचं ती म्हणली की लगेच झालं सगळं खरं तुमचं. अरे मी एवढे उन्हाळे पाणकाळे खाल्ले आणि मला कळत नाही असं कसं म्हणतो. वनची लेकरू आहे बोलला असं. अहो, अरे महेश तू जरा शांत घे तुला नाही समजत जरा यातलं बाळा थोडं समजून घे ना तू. आणि ही बोलते ते मला ऐकू दे ना पूजेचं काय म्हणते काय नाही. हा बाबा तुम्ही थोडं थांबा दिदे तू एवढं शिकली सवारली तुला थोडं सुद्धा कसं काय कळत नाही बरं. अरे दादा मी सांगितलं ना मला पिंट्यासोबत लग्न करायचं. तू अरे पण गप ती रे. येड आहे तुझी इंजिनिअरिंग केली कशासाठी एवढं शिकवलंय कशासाठी अरे ती येड कशावर एवढंच मला सांग बरं. येड कशा होणार सर गाव सांगत आहे गाव बघत आहे मी डोळ्याने स्वतः पाहिलंय अरे ती जरी येड असलं ना ती सगळ्यात शहाणा आहे. कसं करायचं तसं करा गाड्या मला नका सांगू. बाबा मी तुम्हाला सांगते हा मी लग्न केलं ना तर पिंट्यासोबतच करणार आहे. मला अजिबात सांगायचं नाही काय आणि मी ह्याचं तर अजिबात काय ऐकणार नाही. अगं दिदे त्याला सगळे गाव म्हणतात का येड येड आणि तू कशाला त्या बरं लग्न करतीया आली चुचुंदरी मध्ये तू गप गा तू जा. बघा बाबा पूजा अगं तू एवढी शिकली सवरली इंजिनिअरिंगला आहे एका चढ एक मुलं भेटते ते येडे सगळं कायला तू लग्न करतीस. बाबा अख्खं जग जरी त्याला येड म्हणत असलं ना पण ती सगळ्यात भोळा आहे. सगळं जग येड आहे पण ती अजिबात येडा नाही एवढं सांगते मी तुम्हाला. ऐक जरा पूजा असं नको करू. हे बघा आजपर्यंत मी तुमचं सगळं ऐकत आली पण ह्या गोष्टीत मी अजिबात तुमचं ऐकणार नाही. अगं तुझ्या आईचं स्वप्न लय मोठं होतं ना. आईचं स्वप्न आहे मला माहितीये हा. पण माझं तरी काहीतरी स्वप्न असेल ना म्हणून मी तुमच्यासोबत हट्ट करते ना आणि मी केलं ना तर त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. मी आत्ताच सांगते तुम्हाला. असं आट करू नये बाळा नाही नाही हीच हट्ट आहे माझा बाकी दुसरा काय असणार नाही. समजून घे सगळ्यांना तू. हा त्याच्या सगळं भांडली हिला बोलतेस. हा त्या पोरात असं काय आहे? एका चढ एक पोरं भेटती ना आपल्याला. त्याच्यात सगळं आहे तुम्ही समजून घ्या फक्त एवढंच मला सांगायचंय. मला बाकी काय सांगायचं नाही. बाबा मी लग्न केलं ना तर त्याच्यासोबतच करणार आहे. तू नाही ऐकणार. मी त्याच्या आई वडिलांना जाऊन भेटतो तुला वाटेल तसं कर. बर बर चालते. अहो तुम्हाला ते कदमच्या पोरीचं कळालं काय? मला कळालंय बा काल पण ती पोरगी हट्ट घेती काय आता एवढी शिकलेली पोरगी पोरगी काय एवढं शान नाही हट्ट घेतीच कस काय? काय बा तिला पटलंय तसं आपण तरी कसं काय सांगावं आता काय करीत होती इकडे डाळीमात? काय नाही फेरफटका मारायला आली होती. म्हणजे आम्हाला असं कळलंय का ते चेअरमनच्या पोराबरोबर हो लग्न जमलंय तुझं. खरंय मला आवडलं मी लग्न करते. असं काय त्या पोरात तू पाहिले? अहो चांगल्या पोरांसोबत कोणी पण लग्न करतं आणि ती काय वाईट नाही की त्याच्यासोबत लग्न न करणार. आता आम्हाला ते काय ते एवढं शान वाटत नाही धड याडही वाटत नाही. हो का ज्याला समजायचंय काय ते त्यांनी समजू शकता. मला आवडलंय ना मी लग्न करते बस. चला मी जाते. त्याला पाहुणे ना बराच वेळ झाला अजून किती वेळ वाट पाहतो. ए अरे आले आले.
बाबा बोल महेश. मस्त आलोत खरं आपण इकडे. हम्म. तुम्ही आणखी विचार करा. मला नाही देऊ वाटत ती पूर्वी. अरे महेश, मी पोरीचा बाप आहे, मला माहिती आहे. अरे पूजेच्या आईची इच्छा होती, माझ्या पूजेच्या डोळ्यातून आसू आले नाही पाहिजेत. मला नाही पटत, पण इलाज नाही बाळा. माझे मित्र एवढे मागे लागले, पूजाच लग्न कधी करताय कधी करताय. चांगले चांगले स्थळ आहेत बापू तिला. हाय पोरगी हुशार आहे आपली, शिकलेली, पण आता इलाज नाही. तिच्या प्रेमापुढं काय आपल्याला बोलता येत नाही बाळा. चला तुम्ही म्हणताय तर बघून येऊ. ऐक जरा तू बाळा थोडं. होय, अरे पाहुणे आले बघ, पाहुणे आले बघ, पाहुणे आले. चटयान बसायला चटई. मी आत होतो, तू चहाच बघ, चहाच बघ, चहाच. बरं. या या मंडळी या, बसा. अगं, ऐक. राम 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 या, पाटील बसा साहेब. बसा 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 बस या बसा. अगं बाय 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 बाय, लय टाइम करा, मी कवाची वाट पाहतोय तुमची. झाला टाइम थोडा. रस्ता खराब आहे ना. हा नाही, ते रस्त्याची कामं झाल्यात ना, कामं चालू आहेत. त्याच्यामुळं हा बरं, त्या पाहुण्या चहा. नमस्कार. यायला काय अडचण? आता हे रस्त्याच कुठं ना कामं झाले, त्याच्यामुळे सगळीकडं. त्यामुळेच म्हटलं काय अडचण. नाही नाही काय नाही, पेंटाला चहा घेऊन ये तेवढा घेऊन. त्यांना कांद्याला उशीरच झाला, लावगडेल जरा रोप लेट आली चित्ताच्या पावसामुळे. पाऊस आणि रोपं गेली, गेली. आणि मग ती परत दुसरी रोपं यायला, आणि ते व्हायला जरा टाइमच झाला. मग टाइमच झाला जरा, त्याच्यामुळे लावगडी लेट. हो हो, आमच्याकडे यंदा लावगडी पर उशीर झाला. लावगडीला महिला भेटती नाहीत ना. अहो 600 रुपये रोज, आणि ती बी ती घाटाकालची माणसं. घ्या चहा घ्या. आणि कांद्याला बाजार नाही ना पाटील साहेब, अहो लय अवघड झालं. हा ना, घ्या चहा घ्या. बसा बस 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 बस. काय चहाचं, काय चहाचं, घ्या. हा पोरगा आहे, एकच आहे, एक पोरगी आहे आणि एक पोरगा आहे. आता परत हे नका तुम्ही, म्हणजे समोरासमोर सगळ्या गोष्टी आहेत. ते सगळं झालं मामा. हम्म. आता आमची कसं दीदी शिकलेली सवरलेली, हायला हायला ते पाणी. त्याच्यामुळं आम्हाला कसं वाटतं की बुवा आमच्याकडे म्हणजे देण्यासारखी परिस्थिती काय नाही. एक जरी समजा तर आम्ही तिच्या मनाने आलो, तिला पसंत झाला, त्याच्यामुळे आम्ही आलो. बाबा तुम्ही पोरगी द्या, नारळ द्या, आम्ही आमचं सगळं करतो. का रे होय, आपण काय असेल ते 2-5 रुपये, आमचा दोघांचा विषय झाला नवरा बायकोचा. तुम्ही तिची आहे ना, तुमच्या मुलीची म्हणजे काळी मात्र सुद्धा काळजी करू नका. तुमची मुलगी ना आमच्या घरात एकदम सुखात राहील बघा. मला मुलगी नाही हो. अहो हे बायको स्वभाव फार चांगला आहे, गरीब बाई दिसायला, चालेल ना. पाटील साहेब, हम्म. आमच्याकडे द्यायला घ्यायला काही नाही. अरे मला माहित नाही का. आता ते एक पोरीचं बारके शिक्षण, हिचं शिक्षण केलं पूर्ण, याचं पण शिक्षण पूर्ण झालंय. त्यामुळे जो खर्च करावा लागेल ते तुम्हाला पाहावं लागेल. मी त्याची काळजी करू नका. हा, हे आमचं नवरा बायकोचं पहिलं ठरलंय. आम्ही काही एवढी बाटगी माणसं नाहीत, आम्ही चांगली माणसं आहेत. तुम्हालाही माहिती आहे, आता आपण एका गावात राहतो, जो काही 4 रुपये खर्च आहे त्याची सगळी जबाबदारी आम्ही करू. काय होय रे. हे बघा पाहुणं, तुम्ही ना पुरीची अजिबात काळजी करू नका बघा. जशी माझी एक पोरगी आहे ना, तशीच माझी दुसरी पोरगी. हा, माझी सून नाही, लेकी सारखी मी तिला इथं. अगं उद्या लेक गेल्यावर हीच पोर झाली ना आपल्याला. हा. आपली पोर, आमची पोर लग्न करून गेलो, हीच पोरगी आमची, आणि एक पोरगा काय जागची जागा. त्यामुळे तुम्ही एवढं ठीक वैभव आहे, एवढं आमच्या इथं कोट्याने पैसे आहेत. येईन तुमची मुलगी म्हणजे तुम्ही काळजीच करू येईन नका, बाई. सुखात राहा. आता आमची मंडळी गेली, त्या मंडळीचं स्वप्न होतं का तिच्या डोळ्यातून अश्रू नाही आले पाहिजे. नाही ते काळजी करा. ते त्यामुळं आपल्याला- आईची माया तुम्हाला द्यावा लागेल आमच्या त्या पूजेला. अहो तिला आहे ना आईची काय माहेरची सुद्धा आठवण येणार नाही, इतकं जीव आम्ही तिला लावू. तुम्ही नाही. काहीच काळजी करू नका. स्वभाव बायकोचा चांगला आहे आमच्या, गरिबी बिचारी, असं काय नाही तिथं. बाकीचं तुम्ही सांगा, आता तुमच्या बाकीचं पुढचं काय असेल ते तेवढं बरं. बाकीचं आता तुम्हीच आता बघायचं. तुम्ही गाय आहे ना, वळव सोडली, ती बी घासाच्या वळव हिरवळीत, घाबरूच नका, काहीच अडचण येणार नाही तिला. तुम्ही काय काळजी करू नका, सगळं बरोबर होईल. आम्ही आहे त्याच्यामध्ये. हो, आपण आता बसू 2 माणसं, आणि जे काय असेल ते करू. या 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 गुरुजी. अहो गुरुजी किती वेळ. हो ते फवारणी करायला गेलो होतो शेतात. बघा, अहो तुमची वाट पाहतोय आम्ही, तुमच्याशिवाय इथं पांढरा नाही, पाहुणे सारखी आठवण काढते तुमची. काय फवारणी करायला लागतं ना. नाही ते बरोबर आहे, पण आता इथं हा महत्वाचा दिवस एक तर माझ्या दृष्टीने आज सोन्याचा दिवस उगलाय, नाही नाही, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही आज उशीर म्हणलं माझी लागला नाही, ना. नाही. पाटील, आंब्याला मोहर निघतोय आता, मग फवारणी करीत होतो आम्ही. नाही जमलं झाला पाहिजे. झाला वेळ थोडासा.
जपलं पाहिजे त्याला. आता सीझनचा टाइम आहे थोडा इथे. हो हे आता झाले पाहुणे 5 मिनिटात. बर पाणी देते ना. राहू दे. बस तू बस इथं. नाही हे बस इथं बस. पसंत घेतला का चहा? आम्ही घेतला आता. आमच्या काय आता चहा झाला, पाणी झालं. हे पहा आता आमचं जवळजवळ कानाला कान म्हणजे मनाला मन लागले. आता फक्त थोडाफार काही देणे घेण्याचा असेल तर त्याचाच विषय. तर तो काय अडचण येईल असं मला वाटत नाही. आम्ही स्पष्टच बोललोय त्यांना. काय म्हणणं आहे तुमचं तुम्ही सांगा आता. आम्ही सांगितलंयच आमच्याकडे खर्चायला काहीच नाही, जे करायचं ते पाटलांनी करायचंय. नाही करू काय करणार मग ते आता काय? नाही, आम्ही करू नाही. बघा जसं आम्हाला पटना किंवा आमच्या मानपणाला शोभना अशा पद्धतीने आम्ही वाटत लावू. मंगल कार्यालय बघतो आम्ही, बस्ताचे आम्ही बघतो, जेवणाचे आम्ही बघतो. आणि जमलं तर मुलीला काहीतरी समजा होय. मुलगा एकच नंबर आहे अहो तुमचा. आम्हाला फक्त एक नारळ आणि मुलगी द्या. हा. तर काही नको. आम्ही सगळं बघतो. तुम्ही काय फक्त आता गोड मानून घ्या. तुम्ही आता आम्हाला पदरात घेतलंय नाही तर हे सगळं. पाटील साहेब मुलीला डागडूग व्यवस्थित करा, बाकीचं काय म्हणणं नाही. कारण तिच्या आईचं स्वप्न होतं ना. अहो, मी सांगते मग ना. आई गेल्यापासून आता मीच बाप आणि मीच आई. हा नाही. लेकराला वनवास नको. अहो तुम्ही म्हणते ना काहीच काळजी करू नका. माझ्यापेक्षा डबल दागिने तिला बस सर काय आम्हाला तरी कोणाला द्यायचे हो. जे काय आहे सगळं तिथंच आहे ना. का आम्हाला दुसरं पोरग हेच पोरग जे काय असेल ते हाऊसमोज आम्हाला एकदाच आता या लग्नात करून टाकायची. या पोराच्या लग्नात ना धिंगाणा करून टाकू. तुम्ही काळजी करू नका. फक्त जे काय होईल ते पत्रात घ्या आणि गोड मानून घ्या. का हो गुरुजी काय म्हणे तुमचं. हा शेवटी काय आता तुम्ही आम्हाला स्वीकारला हाच तुमचा मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही आम्हाला स्वीकारला हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही आता खाली बघून जाणारच नाही. त्यामुळे घ्या गोड मानून. काय असेल ते बघू आपण. कसं आहे आमची आई गेल्याच्या नंतर बाबांनी तिला एकदम तळहातल्या फोडावून जपलेली. आता आपण गावातल्या गावात पाहतोय ना मी ते सगळं. तुम्ही कशा पद्धतीने पोर सांभाळली, पुरीचं वागणं काय आहे, पुरीची आचरण कसं आहे, सगळं आम्ही लहानपणापासून पाहतो ना. का आता लय लांब आहे का आपल्याला ते काय. मुलाचे आई वडील स्वभाव चांगला आहे त्यांचा. काय एकदम चांगली तिला आई वडील सुद्धा समजून देणार नाहीत. हा आता ही मळ्यातली माणसं आहे आमची. सांगते गाव गुरुजी सांगा ना तुम्ही आता गुरु. काहीच काळजी तिला करायला काही सासरवास सुद्धा होणार नाही. अजिबात नाही. पहिलं गेला आता काहीच नको. सासरवास आता पाहुणं आमच्या मुलीला संस्कार आहे, आपुलकी, प्रेम आहे, ममता आहे, माया, जिव्हाळा तिला आईची आठवण करून देणार नाही. बस चालेल. तिची आई गेली ना, तिची आई आजपासून ही. बस बाकी संपला विषय. तुम्ही ही आई आणि हे वडील. बस त्याचा आम्ही वागून काय प्रयत्न. चला बरं आता 2 जेवून घ्या होय. ताट लाव चल. घ्या पाय घ्या. हात धुवून घ्या बाहेर. पाटील साहेब घेऊ 2 जेवून आता. दादा, संपादक. अभ्यासम बागर का चांगली श्रीखंडपुरी केली.